लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय। दरम्यान विशाल पाटील आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेटही घेतली आहे। तसंच काँग्रेसला पाठिंबा असल्याचं पत्रही दिलंय। तर यानंतर विशाल पाटील यांनी 10 जनपद बंगल्यावरील जाऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सुद्धा भेट घेतली। माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचं आमच्या कुटुंबियावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखी स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांकडे आज पत्र देऊन सुपूर्द केलं। त्यांना पाठिंबा दिला। ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाच्या सोबतीनंच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे। आज नाईलाजाने काही परिस्थितीमुळे त्यांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी लागली। सांगलीच्या जनतेने सांगलीच्या लोकांनी त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून इथं निवडून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांनी निवडून आल्यानंतर त्वरित म्हणजे 4 तारखेला निकाल लागलेला आज 6 तारीख आहे। इथं त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य काँग्रेस पक्षाला समर्थन आणि इंडिया अलायन्सला इथं समर्थन दिलेलं आहे।